सध्या संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे। सध्या सगळीकडे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या जागा वाटपाची तयारी सुरू आहे। कोणी मुख्यमंत्री पदावर स्वतःची दावेदारी सांगत आहे, तर कोणी सर्वाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी धडपड करत आहे। अशीच काहीशी स्थिती कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभा 10 मतदारसंघात आहे। कोणती जागा कोणत्या पक्षाला मिळणार, कोणासाठी कोण फिल्डिंग लावणार किंवा अगदी कोणाला गुलाल लागणार आणि कोणाच्या राजकारणाची ही शेवटची विधानसभा ठरणार, अशा चर्चा सध्या सुरू आहेत। मात्र आपण आजच्या व्हिडिओमध्ये 2019च्या लढतींचा मागोवा घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। आजच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक मतदारसंघाबाबत अचूक अंदाज व्यक्त करणाऱ्या, प्रत्येक मतदारसंघाचा अंदाज व्यक्त करणारा एक असे 10 विजेते काढणार आहोत, ज्यांची घोषणा आपण 25 नोव्हेंबरला करणार आहोत। त्यांना विषय हार्ट टीमकडून मिळणार आहे आकर्षक भेटवस्तू। तर अचूक अंदाज कमेंट्स करा आणि संधी मिळवा विजेते होण्याची। नंबर 1, कागल विधानसभा। 2019 साली कागलमध्ये हसन मुश्रीफ, समरजितराजे घाडगे आणि संजय बाबा घाडगे अशी तिरंगी लढत पाहायला मिळाली होती, ज्यामध्ये हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून तर संजय घाडगे हे अखंड शिवसेनेचे उमेदवार होते। समरजितराजे हे अपक्ष मैदानात होते। या लढतीत हसन मुश्रीफ यांनी समरजितराजे घाडगे यांच्यावर 27,000हून अधिक मताधिक्याने विजय मिळवत 5व्यांदा आमदार म्हणून विधानसभेत गेले, तर संजय बाबा घाडगे हे 55,000 मतांसह 3ऱ्या क्रमांकावर राहिले। आता होणाऱ्या आगामी निवडणुकीत हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार असतील, तर समरजितराजे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मैदानात असतील। संजय घाडगे यांनी हसन मुश्रीफ यांना पाठिंबा दिला आहे, तर वीरेंद्र मंडलिक यांनी महायुतीत सध्या तरी बंडाची भूमिका घेतली आहे। तुम्हाला काय वाटतं, या विधानसभेत कागलचा निकाल काय असणार आहे ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा। त्यानंतर दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे करवीर विधानसभा मतदारसंघ। 2019 साली या मतदारसंघात चंद्रदीप नरके विरुद्ध पी.एन. पाटील अशी लढाई झाली होती। त्यामध्ये पी.एन. पाटील यांनी चंद्रदीप नरके यांचा 15,000हून अधिक मताधिक्याने पराभव केला। लोकसभा निवडणुकीनंतर आमदार पी.एन. पाटील यांच्या अचानक जाण्याने सध्या या मतदारसंघात त्यांचे सुपुत्र राहुल पाटील हे मैदानात असणार आहेत, तर त्यांच्या विरोधात चंद्रदीप नरके हे शिवसेनेकडून असतील। जनसुराज्य शक्तीकडून संताजी घोरपडे हे तयारी करत आहेत, तर भाजपकडून डॉक्टर आनंद गुरव तयारी करत आहेत। यंदा राहुल पाटील यांच्यासाठी सहानुभूती असून चंद्रदीप नरके यांना सहानुभूती आणि बंडखोरी अशा दोन्ही गोष्टींचा सामना करावा लागणार आहे। यंदा चंद्रदीप नरके स्वतःचा गड परत मिळवतील की जनता साहेबांच्या माघारी राहुल पाटील यांना निवडून आणण्याची जबाबदारी पार पाडेल, हे आम्हाला नक्की कमेंट्समध्ये सांगा। त्यानंतरचा मतदारसंघ आहे तो म्हणजे चंदगड विधानसभा मतदारसंघ। गतवेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या राजेश नरसिंग पाटील यांनी अगदी थोडक्यात विजय मिळवत विधानसभेत पहिल्यांदा प्रवेश केला। त्यांना शिवाजीराव पाटील यांनी कडवी झुंज दिली। पराभव झाल्यानंतर सुद्धा शिवाजीराव पाटील यांनी मतदारसंघात आपला जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला। यंदाची निवडणूक ही बहुरंगी होणार अशी चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे। यामध्ये शिवाजीराव पाटील, राजेश पाटील, नंदाताई बाबुळकर आणि मानसिंग खोराटे यांच्यात मुख्य लढत होईल। तुम्हाला काय वाटतं, यंदा चंदगडची जनता कोणाला पसंती देणार ते आम्हाला कमेंट्स करून सांगा। त्यानंतरचा मतदारसंघ आहे तो म्हणजे शिरोळ विधानसभा मतदारसंघ। या मतदारसंघात गतवर्षी उल्हास पाटील विरुद्ध राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यामध्ये झालेली लढत अपक्ष असणाऱ्या राजेंद्र पाटील यांनी जिंकली। सध्या या मतदारसंघातील लढत अजूनही ठरत नसली तरी राजेंद्र पाटील यांना तगडे आव्हान महाविकास आघाडीकडून असणार आहे। महाविकास आघाडीकडून उल्हास पाटील आणि गणपतराव पाटील यांच्यापैकी एकाला शिवसेना उभाटाकडून किंवा काँग्रेसकडून संधी मिळू शकते। तुम्हाला काय वाटतं, यावेळी राजेंद्र पाटील यड्रावकर आपली आमदारकी राखतील की शिरोळची जनता नवा आमदार निवडेल, हे आम्हाला कमेंट्समध्ये सांगा। त्यानंतरचा मतदारसंघ आहे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ, जिथे भाजपची माजी आमदार सुरेश हळवणकर यांचा पराभव अपक्ष असणाऱ्या प्रकाश आवाडे यांनी केला होता। सध्या या मतदारसंघात गेल्या 5 वर्षात मोठे बदल झाले आहेत। गेल्यावेळी अपक्ष असणारे आवाडे कुटुंबीय सध्या भाजपमध्ये आलेत, तर प्रकाश आवाडे यांच्या जागी त्यांचे सुपुत्र राहुल आवाडे हे मैदानात असणार आहेत। त्यांना महायुतीकडून उमेदवारी फिक्स असून त्यांच्यासमोर महाविकास आघाडीकडून मदन कारंडे, संजय तेलनाडे, सुहास जांभळे, संजय कांबळे असे उमेदवार इच्छुक आहेत। तुम्हाला काय वाटतं, महाविकास आघाडीकडून कोणाला संधी मिळेल आणि यंदा इचलकरंजीचा आमदार कोण असेल ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। त्यानंतरचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे हातकणंगले विधानसभा मतदारसंघ। 2019 साली झालेल्या तिरंगी लढतीत राजूबाबा आवळे
यांनी अशोकराव माने यांचा पराभव केला, ज्यामध्ये शिवसेनेचे माजी आमदार सुजित मिंचेकर हे तिसऱ्या स्थानी राहिले. यंदाही या मतदारसंघात राजूबाबा आवळे यांच्यासमोर अशोकराव माने यांचे आव्हान असणार आहे. गतवर्षी अपक्ष असणारे अशोकराव माने यंदा जनसुराज्य किंवा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवू शकतात. सुजित मिंचेकर सध्या महाविकास आघाडीमध्ये असून त्यांनीही विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी केल्याचे बोलले जात आहे. तुम्हाला काय वाटतं? यंदा हातकणंगले मतदारसंघाचा आमदार कोण असेल ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. त्यानंतरचा मतदारसंघ आहे तो म्हणजे शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघातून गतवेळी जनसुराज्य पक्षाचे संस्थापक विनय कोरे यांनी शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांचा पराभव केला. याही वर्षी या मतदारसंघात या दोघांच्यात लढत होणार असून यंदा शाहूवाडी पन्हाळ्याची जनता काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. तुम्हाला काय वाटतं? यंदा बदल होणार की जनता पुन्हा विनय कोरेंच्या पारड्यात आपलं मत टाकणार? हे आम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा आणि जिंका आकर्षक बक्षिसे. त्यानंतरचा मतदारसंघ आहे तो म्हणजे राधानगरी भुदरगड मतदारसंघ. गतवेळी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या प्रकाश आबिटकर राष्ट्रवादीच्या के.पी. पाटील यांचा पराभव केला. आबिटकर हे 2014 आणि 2019 या दोन्ही वेळी निवडून आले असून यंदा त्यांना हॅट्रिक करण्याची संधी असून त्यांच्यासमोर महाविकास आघाडी कोणाला संधी देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यंदा महाविकास आघाडीकडून के.पी. पाटील, ए.वाय. पाटील आणि राहुल देसाई इच्छुक असून ही जागा वाटपात कोणाच्या वाटेला जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या जागेवरून महाविकास आघाडीकडून के.पी. पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तुम्हाला काय वाटतं? राधानगरी भुदरगडमधून प्रकाश आबिटकर हॅट्रिक करतील की जनता नवा आमदार निवडेल हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्यानंतर मतदारसंघ आहे तो म्हणजे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघात 2019 प्रमाणेच ऋतुराज पाटील आणि अमल महाडिक यांच्यात सामना रंगणार असून 2019 साली 42,000च्या मताधिक्याने ऋतुराज पाटील निवडून आले होते. मात्र कोल्हापूर दक्षिण विधानसभेतील जनतेने आजपर्यंत कोणत्याही आमदाराला दोनदा संधी दिली नाही. तर अमल महाडिक यांनी प्रचाराचा जोर वाढवला असून त्यांना मतदारसंघात चांगला प्रतिसाद मिळत आहे. तुम्हाला काय वाटतं? यंदाच्या निवडणुकीत कोल्हापूर दक्षिणमधून कोण निवडून येईल? ऋतुराज पाटील की अमल महाडिक? हे आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि जिंका आकर्षक बक्षिसे. त्यानंतर जिल्ह्यातील सध्या सर्वाधिक चर्चेत असणारा मतदारसंघ तो म्हणजे कोल्हापूर उत्तर. या मतदारसंघात 2019 साली राजेश क्षीरसागर विरुद्ध चंद्रकांत जाधव यांच्यात झालेली लढाई चंद्रकांत जाधव यांनी जिंकली होती. मात्र कोरोना काळात अल्पशा आजाराने चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर झालेल्या 2022च्या पोटनिवडणुकीत चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांनी भाजपचे सत्यजित कदम यांचा पराभव केला. यंदा मात्र या विधानसभेतील लढतींचे चित्र अस्पष्ट असले तरी महायुतीकडून सत्यजित कदम आणि राजेश क्षीरसागर यांनी दावेदारी केली असून महाविकास आघाडीकडून जयश्री जाधव, रविकिरण इंगवले, मधुरिमा राजे यांची नावे चर्चेत आहेत. मात्र सध्याची स्थिती बघता भाजपकडून सत्यजित कदम विरुद्ध काँग्रेसकडून मधुरिमा राजे अशी लढाई होऊ शकते किंवा जर महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीमध्ये ही जागा शिवसेनेला सुटली तर राजेश क्षीरसागर विरुद्ध रविकिरण इंगवले अशी लढाई होऊ शकते. तुम्हाला काय वाटतं? हा मतदारसंघ कोणाच्या वाटणीला जाईल आणि कोण असेल कोल्हापूर उत्तरचा 2024चा आमदार? नक्की कमेंट्स करा आणि जिंका आकर्षक बक्षिसे. त्याचबरोबर 10च्या 10 मतदारसंघाचे अचूक निकाल अंदाज कमेंट करणाऱ्या एका महाविजेत्याला मिळणार आहे एक बंपर बक्षीस. मग वाट कसली बघताय? आत्ताच कमेंट्स करा आणि आपले अंदाज आणि संधी मिळवा विजेते आणि महाविजेते होण्याची. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त कमेंट्स करा, शेअर करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलेलं नसताना जर तुमच्या कमेंट्समधील अंदाज बरोबर आले तरी त्यांचा विचार विजेतेपदासाठी केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. जास्तीत जास्त प्रेक्षकांनी सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा. कमेंट्स करण्याची शेवटची तारीख असणार आहे 18 नोव्हेंबर 2024. त्यानंतर आलेल्या कमेंट्सचा विचार विजेतेपदासाठी केला जाणार नाही.